सर्व विचारांची सळसळती तू दामिनी, कर्तव्य दक्ष स्वाभिमानी तू स्वामिनी. नमस्कार. आदिशक्तीच्या या नव्या पर्वात आपल्या सर्वांचं मी संतोष सावंत अगदी मनापासून स्वागत करतो. दरवेळेस आपण स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेतो. यावेळेस मात्र आम्ही असं ठरवलेलं आहे की त्या महिला जिथे स्वतः कार्यरत आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांची मुलाखत घ्यायची. आज आपण आलो आहोत दोडामार्ग तालुक्यातील आई या गावामध्ये आणि इथे जी शाळा आहे नवदुर्गा माध्यमिक विद्यालय, या विद्यालयाच्या ज्या कोण आहेत ते त्या स्वतःच सांगतील. मी तुम्हाला फक्त ओळख करून देतो. पर्येकर मॅडम इथे आलेले आहेत. मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि तुमची थोडक्यात ओळख करून द्या आम्हाला. माझं पूर्ण नाव आहे सौ उज्ज्वला घारो पर्येकर. पूर्वाश्रमीचं नाव आहे वंदना विजय परमेकर. मला या ठिकाणी येऊन जवळजवळ 32 वर्ष झाली. या मी शिक्षक सेवेमध्ये आणि गेली 6-7 वर्ष मी प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. आता शिक्षण क्षेत्रात काम करायचं म्हणजे रोजच संघर्षाचा सामना आहे आणि ग्रामीण ठिकाणी काम करत असताना आणखीच वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तर हे एवढ्या वर्ष तुम्ही 32 वर्ष काम करताय, तर त्याच्यातल्या काही उल्लेखनीय घटना असतील तर आम्हाला सांगा. चांगलं सांगू की वाईट सांगू? तुम्हाला जे आवडेल ते सांगा. उल्लेखनीय गोष्ट म्हणण्यापेक्षा या ठिकाणी 1-2च आमच्याकडे एक असंभव अशा गोष्टी घडल्या. त्या म्हणजे आमच्याकडे 2019मध्ये झालेला एक अपघात. त्यानंतर शाळेच्या आमच्या जी छप्पर दुरुस्ती झाली ती पूर्णपणे नादुरुस्ती झालेली होती. हे 2 म्हणजे वाईट आमच्याकडे. चांगले बरेच आहेत. कारण या ठिकाणी आमचं नवा विद्यार्थी साहित्य संमेलन, आम्ही 90 साहित्य संमेलन अगदी संस्थेत होणार नाही असं करून दाखवलं. त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम जरी असले तरी ते आम्ही चांगल्या प्रकारे करतो. यावर्षी आम्हाला दोडामार्ग तालुक्यामध्ये ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जरी छोटी असली तरीसुद्धा 3 क्रमांक प्राप्त झाला आणि त्यासाठी सर्व निकष आम्ही स्वतः पूर्ण केले. या शाळेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे मिस्टर हे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी कार्यरत करतो. ते या ठिकाणी कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र या ठिकाणी श्री मिरकर सर, त्याचबरोबर या ठिकाणचे माझे शिपाई वर्ग आणि दोन्ही वर्ग, शिपाई वर्ग श्री गवस आणि श्री तळकटकर हे स्थानिक, हे आम्ही स्थानिक आहोतच. त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी जे इतर जे माझे कर्मचारी आहेत, मग बाळानंद देसाई असू दे, सावंत असू दे किंवा आमचा या ठिकाणी नेहमी जे काही आहे तर शालेय समिती सदस्य असू दे, हे सगळे आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत करतात. आणि संस्थेचं पाठबळ आमच्याकडे असल्याकारणाने, कायमस्वरूपी एक हात असल्याकारणाने पाठीवरती आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि आतापर्यंत आम्ही चांगलंच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण मॅडमची मुलाखत घ्यायला इथे आलेलो आहोत, पण त्यांनी 32 वर्षात ज्यांची मदत झालेली आहे संस्थेच्या उत्कर्षासाठी, शाळेच्या उत्कर्षासाठी, मुलांच्या उत्कर्षासाठी, त्या सगळ्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. मॅडम, या क्षेत्रामध्ये नव्याने जर कोणाला यायचं असेल, विशेषतः महिलांना, मुलींना, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल, काय तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक हा पेशा पवित्र पेशा आहे आणि म्हणजे शिक्षणाशिवाय म्हणजे जसं आपल्याला आपलं बालपण टिकवायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरं हे नाही. आणि शिक्षकी पेशामध्ये आपण दिवसेंदिवस काय सांगा तरुण राहतो मुख्य म्हणजे, आणि नवीन जे काही प्रवाह येत आहेत त्याची आपल्याला माहिती होते आणि या प्रवाहानुसार काय सांगा आपल्याला जाता येतं. त्यामुळे निश्चितच काय सांगा उज्ज्वल भवितव्य जर कोणाला घडवायचं असेल तर शिक्षकी पेशाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि शिक्षकी पेशा म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवनवीन घेण्यासाठी आपण पहिल्यांदा कार्यरत असलं पाहिजे. त्याचबरोबर काय सांगा आपण नवीन बदल त्यामुळे शिकू शकतो आणि आपल्याला जे काही जुनं आहे ते जुन्यातनं आपण सोनं जे आहे ते आपण त्या ठिकाणी घेतो आणि असं समन्वय साधून नंतर काय सांगा आपण पुढे काय सांगा वाटचाल करू शकतो. आणि चिरतरुण राहण्याचा उत्तम पेशा म्हणजे शिक्षकी पेशा. आनंदमय, अतिशय आनंद ज्या ठिकाणी मिळतो आपल्याला तो म्हणजे शिक्षकी पेशा. म्हणजे सुट्ट्या वगैरे भरपूर मिळतातच आणि आनंदही आपण आनंदाची झाडं शोधून आणायची आणि ती मुलांच्या मनात रुजव घालायची, ती लावायची. मॅडमने खूप छान सांगितलं. पण मला तर दिसतंय की तुम्ही 24/7 फक्त शाळेचाच विचार करताय, कारण तुम्ही म्हणाल तुमचे मिस्टर सुद्धा या शाळेमध्ये आहेत. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही तुमचे छंद, आवडीनिवडी काही जोपासले आहेत का? कारण तुम्ही आता म्हणालात की मुलांसाठी रोज नवीन काहीतरी शिकावं लागतं आणि आताच्या मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी आहे. तुम्हाला तर माहीत आहे की त्यांना नवीन आपण काही दिलं नाही त्याची रुची ताबडतोब कमी होते. तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचे काही छंद जोपासले आहेत का? माझा छंद म्हणजे मुळात म्हणजे मोठेपणा सांगत नाही, पण मी राज्यस्तरावरती हँडबॉल खेळाडू आहे. त्याचबरोबर गेले कित्येक वर्ष म्हणजे आपल्या जिल्हा स्तरा म्हणा, तालुका स्तरा, संस्थेचा आदर्श पुरस्कार हे सगळे पुरस्कारही मी प्राप्त आहे. त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून मला एक समाजसेवा करणं अतिशय खूप आवडतं आणि नवदुर्गेच्या कृपेने आम्ही आता जेवढं आम्हाला समाजसेवा करता येईल ते आम्ही करतच असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सामाजिक कार्य करत असताना शिक्षकी पेशातून आम्हाला जो आनंद मिळतो त्या आनंदातून आम्ही जास्त काही करू इच्छितो.
आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षक समजा मी झाले नसते, कळलं की नाही, तर मी एक समाजप्रिय व्यक्ती म्हणून गृहिणी जरी नसते तरी समाजासाठी कार्यरत राहिली असते. निश्चितच. क्या बात आहे. म्हणजे नेहमी मुलाखतीमध्ये आम्ही हा प्रश्न विचारतो की तुम्ही शिक्षक झाला नसलात तर काय झाला असतात. तर मॅडमचं ऑलरेडी उत्तर ठरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जे करायचं होतं ते सगळं तुम्ही परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी जे काही करायचं आहे तुम्ही करता आहात आणि एकच लक्ष आहे तुमचं, संस्थेचं, शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणं. बरं, मी थोडासा कठीण प्रश्न विचारतो आणि तुमच्यासाठी कदाचित सोपाही असू शकेल तो, की जर तुम्हाला मी सांगितलं की तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला एका शब्दात व्यक्त करायचं आहे तर तो काय असेल शब्द? उज्ज्वलम. नावाप्रमाणेच. जे काय करायचं ते एकदम छान करायचं. त्यांनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यालाही. आणि ही जी आपली दुर्गा आहे ती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो. कारण तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या फक्त तुमच्या स्वतःच्या भल्याच्या नाही आहेत तर समाजाच्या भल्याच्या आहेत. त्यामुळे त्या निश्चितच माता दुर्गा पूर्ण करेल या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला आणि खूप छान मुलाखत झाली, खूप मजा आली. धन्यवाद. नवविचारांची सळसळती तू दाविनी, कर्तव्य दक्ष स्वाभिमानी तू स्वामिनी.